खाद्य आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयामध्ये थोड्या दिवसांपूर्वी लाचलुचपत विभागाने धाड टाकली होती. त्या धाडेमध्ये त्यांचे जे लिपिक आहेत राजेंद्र ढेरिंगे यांना अटक करण्यात आली होती, कारण की त्यांना 35,000 रुपयांची लाच घेताना रंगे हात पकडल्याचा आरोप करण्यात येत होता. तसं बघायला गेलं तर त्यांना अटक करण्यात आली गुरुवारी, किंवा घटना गुरुवारी घडली. शुक्रवारी न्यायालयासमोर त्यांना हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने कोठडी सुनावली, पण थोड्याच वेळात त्याच दिवशी त्यांना न्यायालयीन जो जामीन असतो तो देखील मंजूर झाला. आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये अजून एक नाव समोर होते, ते म्हणजे नरहरी झिरवळ यांचे जे खासगी सचिव आहेत त्यांचं नाव आहे रामदास गाडे. त्यांना या सगळ्या जे अँटी करप्शन ब्युरोची जी धाड पडली किंवा हे जे लाचलुचपतची जी घटना घडली त्याच्यामध्ये नाव कोणाचं अजून एक ऍड झालं तर रामदास गाडे यांचं. तसं बघायला गेलं तर लिपिक कोण होते? ढेरिंगे. आणि सचिव होते गाडे. तर मग लाच घेताना जर हा पकडला गेला असेल किंवा जर ढेरिंगे पकडले गेले असतील तर मग ह्याच्यामध्ये गाड्यांचा काय संबंध होता, किंवा गाड्यांवरती संशय घसरण्याचं असं काय वेगळं कारण होतं? आणि बरं, गाड्यांवरती संशय घसरला आणि तसं बघायला गेलं तर ढेरिंगे यांना जामीन देखील मिळाली. कारवाई तर झाली, अटक करण्यात आली होती. लाच घेताना पकडले असा आरोप होता त्यांच्यावरती की लाच घेतली, ते पकडले गेले, जामीन मंजूर झाला. मग गाड्यावरती संशय आला. गाड्याला म्हणजे ते जे गाडे होते रामदास गाडे त्यांना त्याच्यानंतर त्यांचा जे आता विभाग होता, करंट जो विभाग होता त्याच्यामधनं त्यांना निलंबित करण्यात आलं होतं आणि त्यांचं जुनं जे खातं होतं त्याच्यामध्ये त्यांना पुन्हा स्थलांतरित करण्यात आलं होतं. तसं बघायला गेलं तर ही जी लाचखोरीची घटना घडली होती याच्यावरती विविध राजकीय नेत्यांनी देखील निषेध व्यक्त केलेला होता. पण अजून एक गोष्ट इथे नमूद करण्याची अशी वाटते की जर एखादा माणूस किंवा एखादा नेता जर इथे पकडला जर असेल तर त्यासोबत इतर नेत्यांची नावं येतात, त्याच पक्षाच्या लोकांची नावं येत आहेत. म्हणजे आणि कारवाई होत असताना निलंबन करत असणं आणि त्याला दुसरं खातं देणं हे कितपत योग्य आहे असा देखील प्रश्न समाज माध्यमातून विचारला जात आहे. म्हणजे हे जी घटना घडली आहे याच्यावरती आता पुढे जाऊन तपासाच्या माध्यमातून काय वेगळी गोष्ट समोर येणार आहे, किंवा ह्याच्यामध्ये अजून कोणाचा हात आहे, किंवा हा एक पॉलिटिकल स्टंट आहे का, असं देखील काही लोकांचं म्हणणं आहे. तर या गोष्टीवरती तुम्हाला देखील काय वाटतंय आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज.स्मॅश.